पावसाळ्यामध्ये तुम्ही कचोरी, समोसे, मूग डाळीचे वडे, कांदा भजी आणि असे कितीतरी गरमागरम पदार्थ खाल्ले असतील. पण असा एकदम खुसखुशीत, बाहेरून क्रिस्पी आणि आतून मऊ मसूर डाळीचा वडा कधी खाल्लाय का? एकदा तुम्ही माझ्या या सोप्या पद्धतीनं हे मसूर डाळ वडे करून बघा. इतके क्रिस्पी, खुसखुशीत होतात ना. तुम्ही एक वडा जर खाऊन बघितला, तुमचा हात थांबणार नाही. इतके वडे तुम्ही खाणार आहे. इतके चविष्ट बनून तयार होतात. कमीत कमी वेळेमध्ये, कमीत कमी साहित्यामध्ये ही भन्नाट रेसिपी आहे. नक्की करून बघा. चला तर मग जास्त वेळ न घालवता पटकन आपल्या या रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी ना आपल्याला इथे थोड्याशा भाज्या लागणार आहेत, त्या आपण चिरून घेऊया. तर बघा इथे मी छोट्या साईजचे 3 कांदे घेतलेत. इथे छोट्या साईजचे असल्यामुळे 3 घेतले. थोडेसे मोठ्या साईजचे असेल ना, तर तुम्ही 2च कांदे घ्या. 2 कांदे पुरेसे आहेत. त्यानंतर बघा इथे मी मूठभर हिरवी मेथी घेतलेली आहे किंवा वाटीने 1 वाटी इतकी हिरवी मेथी घेतलेली आहे. आता ना पावसाळ्याची थोडीशी खराब मेथी असते, त्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला मेथी छान साफ करून घ्यायची आहे. त्यानंतर 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि धुवून ना थोड्या वेळसाठी बाजूला ठेवून घ्यायचं, म्हणजे त्याच्यातलं पाणी पूर्णपणे निघून जाईल. त्यानंतर बघा अशी बारीक-बारीक आपल्याला चिरून घ्यायची आहे. त्यानंतर इथे मी थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे. ती पण आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायची. सगळ्यात आधी आपल्याला छान धुवून घ्यायचे, त्यानंतर चिरून घ्यायची आहे. त्यानंतर बघा इथे मी थोडेसे कढीपत्ता घेतलेले जवळपास 10-12 पानं असतील. कढीपत्ता पण आपल्याला एकदम बारीक-बारीक चिरून घ्यायचे. तर बघा इथे मी सगळ्या भाज्या छान चिरून घेतल्यात. भाज्या आपल्या चिरून तयार आहेत. आता आपल्याला एक वाटण तयार करून घ्यायचंय. त्याच्यासाठी मिक्सरचा पॉट घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये 5-6 इतक्या हिरव्या मिरच्या ॲड करून घ्यायच्या. हिरव्या मिरच्या आधी मी छान धुवून घेतल्यात. ते आपल्याला पॉटमध्ये ॲड करून घ्यायचे. त्यानंतर त्याच्यामध्ये 10 ते 12 लसूण कळ्या ॲड करायच्या आहेत. त्याच्यामध्येच आपल्याला अर्धा चमचा इतकं जिरे ॲड करायचंय. मिक्सरला लावून छान जाडसर वाटून घ्यायचंय. खूप जास्त बारीक पेस्ट करायची नाही. छान जाडसर वाटून घ्यायचंय. हवं तर तुम्ही खलबत्त्यामध्ये सुद्धा वाटून घेऊ शकता. खलबत्त्यामध्ये छान जाडसर वाटून तयार होते. तर बघा आपलं वाटण तयार झालंय. आता आपण लगेच बघून घेऊया. इथे मी 1 वाटी इतकी मसूर डाळ भिजवून ठेवलेली आहे 2 तासापूर्वी. मसूर डाळ लवकर भिजते. तर 2 तासापूर्वी जरी भिजत ठेवलात ना, तरी खूप छान भिजते. खूप जास्त वेळ भिजवायची अजिबात गरज नाहीये. मसूर डाळीला भिजायला जास्त वेळ लागत नाही. 2 ते 3 तासामध्ये खूप छान डाळ भिजून तयार होते. जर तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 2-4 तासापूर्वी भिजत ठेवू शकता किंवा 2 तासापूर्वी भिजत ठेवली तरी आपल्याला वडे करता येतात. इतकी छान भिजून तयार होते. तर डाळ भिजून तयार आहे. आता आपल्याला एक मोठं बाउल घ्यायचंय. त्याच्यामध्ये आपल्याला सारण तयार करून घ्यायचंय. सगळं मिक्स करून घ्यायचं. तर सगळ्यात आधी बघा इथे मी बारीक चिरलेले कांदे ॲड केलेत, कोथिंबीर ॲड करून घेतली. त्यानंतर बारीक चिरून घेतलेली मेथी, त्यानंतर थोडीशी कढीपत्ता बारीक चिरलेले ॲड केले. त्यानंतर आपण जे वाटण तयार करून होतं मिरची, लसूण आणि जिऱ्याचं पेस्ट, ते पण आपल्याला इथे ॲड करून घ्यायचं आहे. आता थोड्या वेळासाठी आपण हे बाजूला ठेवून घेऊया आणि आता ज्या पॉटमध्ये आपण मिरची वाटून घेतली आहे, त्याच्यामध्येच आपल्याला डाळ पण वाटून घ्यायची आहे. त्याचं बघा सगळ्यात आधी ना डाळ बघा किती छान भिजून तयार झालेली आहे. फक्त 2 तास झालेत आणि 2 तासामध्ये खूप सुंदर डाळ भिजलेली आहे. आता सगळ्यात आधी आपल्याला डाळीतलं पूर्णपणे पाणी काढून घ्यायचं आहे. याच्यात पाणी अजिबात ठेवायचं नाही. याच्यातलं पाणी काढल्यानंतर आपल्याला ही डाळ पॉटमध्ये ॲड करायची आहे आणि एकदम जाडसर वाटायची आहे. फक्त आपल्याला पल्स मोडवर 2-3 वेळेस फिरवून घ्यायचं. खूप जास्त वेळ बारीक पेस्ट करत बसायचं नाहीये. तर बघा इथे आपली डाळ वाटून तयार आहे. मी तुम्हाला दाखवते याचा टेक्स्चर. थोडीशी ना याच्यामध्ये डाळ राहिली ना तरी चालते. अशी डाळ वाटून आपल्याला तयार करायची आहे. तुम्ही इथे बघू शकता खूप जास्त बारीक केलेली नाहीये मी. याच्यामध्ये काही डाळी पण तुम्हाला दिसत असेल अशी डाळ वाटून घेतलेली आहे. जसं आपण मुगाच्या डाळीचे वडे करतो, चण्याच्या डाळीचे वडे करतो ना, सेम तसंच करायचं आपल्याला या डाळीला पण. फक्त याच्यामध्ये मी थोडीशी मेथी ॲड केलेली आहे. मेथीने खूप छान फ्लेवर येते. त्यानंतर बघा याच्यामध्ये मी पाव चमचा इतकं ओवा ॲड केलेला आहे. अर्धा चमचा चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे. 2.5 चमचा किंवा 3 चमचा इतकं आपल्याला बेसन ॲड करायचं आहे बाइंडिंगसाठी. याच्याने खूप छान बाइंडिंग येते, छान कुरकुरीत वडे होतात. त्यानंतर अर्धा चमचा चवीनुसार मिरची पावडर ॲड करायचा आहे. अर्धा चमचा धने पावडर, पाव चमचा हळद ॲड करायची आहे. खूप जास्त मसाले ॲड करायचे नाही. थोडे कमी-कमी क्वांटिटीमध्ये मसाले ॲड करून घ्यायचे आणि आता आपल्याला हे सगळं छान हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यात पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. जसं आपण बाकीचे वडे बनवतो सेम तसेच वडे डाळीच्या बॅटरमध्ये मिक्स करून घ्यायचे सगळे मसाले आणि बघा इथे आपला छान असा बॅटर तयार झालेला आहे वडेसाठी. आता आपण लगेच वडे बनवायला घेऊया. तर बघा मी गॅसवर ना तेल गरम होण्यासाठी ठेवून घेतलेलं आहे, कारण तेल गरम व्हायला थोडंसं जास्त वेळ लागते. या वड्याला ना छान कडकडीत तेल गरम पाहिजे, तेव्हाच वडे खूप छान होतात, कारण वडे शिजायला थोडंसं जास्त वेळ लागते. तर बघा अशा पद्धतीने मी तुम्हाला वडा करून दाखवणार आहे आणि सिंपली आपण हातावर थापून घेणार आहोत वडे. तर बघा सगळ्यात आधी ना थोडंसं पोर्शन घ्यायचं, थोडंसं वड्याचं पीठ घ्यायचं हातामध्ये. त्यानंतर दोन्ही हातामध्ये थापून आपल्याला हे वडे थापून घ्यायचे हातामध्ये
आणि छान तेल कडकडीत गरम करायचं. त्याच्यामध्ये बघा मी एक वडा टाकून बघितला. छान भरपूर बबल्स आले म्हणजे समजायचं तेल छान गरम आहे. आता बाकीचे वडे तळायला टाकायचं. तशाच पद्धतीने वडे आपल्याला थापून घ्यायचे. त्यामध्ये थोडंसं पीठ घ्यायचं. दोन्ही हातामध्ये वडा छान थापून घ्यायचं आणि वडा ना एकदम जाड करायचं नाही. छान असे पातळ-पातळ वडे करायचे म्हणजे छान कुरकुरीत खमंग वडे बनून तयार होतात. जास्त जाड केले की ते व्यवस्थित तळले जात नाही. मधून थोडेसे कच्चे असल्यासारखे वाटतात. म्हणून बघा इथे मी एकदम पातळ वडे करून घेते. तुम्ही ते बघू शकता मी किती छान पातळ वडे करून घेतलेत. वडे जमलेत की नाही कमेंट करून नक्की सांगा. तुम्ही या पद्धतीने कधी हे मसूर डाळीचे वडे करून खाल्लेत का? ते पण सांगायला विसरू नका. तर बघा इथे मी छान असे पातळ-पातळ वडे थापून घेतलेत आणि अशी पसरट कढई घ्या म्हणजे कढईमध्ये ना भरपूर सारे वडे मावतात. म्हणजे एकाच वेळेला ना भरपूर वडे तळून तयार होतात. त्याच्यासाठी पसरट कढई घेतली, कमी तेल लागते आणि कमी तेलामध्येच भरपूर वडे पण तळता येतात आपल्याला. त्याच्यासाठी पसरट कढई घ्यायची कधीही तळत असताना असे वडे. तर बघा वडे एका साईडने शिजल्यानंतर पलटवून घ्यायचे. आलटून-पलटून दोन्ही साईडनी छान हाय फ्लेमवरच आपल्याला हे वडे तळून घ्यायचे आहेत क्रिस्पी होईपर्यंत. जोपर्यंत वडे छान कुरकुरीत होत नाही, छान गोल्डन कलर येत नाही ना वड्यांना, तोपर्यंत तळून घ्यायचं आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता किती सुंदर कलर आलेला आहे. छान असे खमंग वडे बनून तयार झालेत. तर आपली पहिली बॅच तळून तयार झाली. याच्यापेक्षा जास्त डार्क पण करायची नाही. थोडेसे सोनेरी कलर झाले की काढून घ्यायचेत कारण वडे छान पातळ केलेत मी त्यामुळे पटकन तळून तयार झालेत. पहिली बॅच झाली आहे, काढून घेतली. ही बघा ही दुसरी बॅच पण मी इथे टाकून घेतलेली आहे. टाकत असताना गॅस हाय फ्लेमवर ठेवायचं. त्यानंतर छान थोडंसं गोल्डन कलर आलं, एका साईडने तळून तयार झाले, की त्यांना पलटवून घ्यायचे. बघा इथे मी एका साईडने वडे छान तळलेत. आता मी पलटवून घेणार आहे. पलटवून घेतल्यानंतर ना थोडा वेळ आपल्याला असंच हाय फ्लेमवर शिजवून घ्यायचं. अजून थोडेसे लालसर झाले, की गॅस मीडियम करायचं आणि मीडियम गॅसवर जोपर्यंत छान कुरकुरीत होत नाही ना, तोपर्यंत तळून घ्यायचं. ही बघा आपली ही दुसरी बॅच पण तळून तयार झालेली आहे. अशाच मी थोडे-थोडे करून 2-3 बॅचमध्ये हे पूर्ण वडे तळून घेतलेले आहेत आणि अशा पावसामध्ये जर असे कुरकुरीत खमंग वडे जर खायला मिळाले ना, तर त्याची मजाच वेगळी असते आणि खरं सांगते या पद्धतीने एकदा तुम्ही हे मसूर डाळीचे वडे नक्की करून बघा. तुम्ही एकदा जर घरात बनवले ना, तर तुम्ही परत बनवल्याशिवाय राहणार नाही. इतके छान होतात. एकदा तुम्ही हा आवाज ऐकून बघा, किती छान कुरकुरीत आवाज येतोय. एवढे खमंग वडे बनवून तयार झाले होते ना, तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली? आवडली की नाही? तुम्ही कशा पद्धतीने हे वडे बनवून तयार करता? कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा. त्यासोबतच चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओत. बाय.